लागले पाव आहेत. हॅलो गाईज, कशा आहात? खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या या व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे, कारण की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज जवळजवळ 11 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला, आणि ते कसे कसे दिवस निघून गेले कळलंसुद्धा नाही. त्यामुळं आजचा दिवस मी खूप स्पेशल समजतो, कारण की आजच्या दिवशी खूप म्हणजे त्या दिवशी 10 वर्ष 11 वर्षाखाली आम्ही आजचा दिवस खूप टेन्शनमध्ये घालवला होता की कसं कसं होईल. टेन्शन म्हणजे कळत नव्हतं. लग्न झालं, खुश होतो. मम्मी पप्पा त्या दिवशी म्हणले की तुमचा आमचा काही संबंध नाही. ते सुद्धा आले होते लग्नाच्या ठिकाणी, पण ते आतमध्ये नाही आले पण तिथं डायरेक्ट त्यांनी लांबून लग्न बघितलं आमचं. लांबून बघितलं, आणि आम्हाला अशी घाई होती की हे लोक आमचं लग्न मोडायला आले आणि आम्ही असे पळून पळून फेरे घेतले होते. आणि आम्ही माझे आई वडील म्हणजे खूप लेट आले होते लग्न झाल्यानंतर. ते बसने आले होते. हो, म्हणजे आता सांगायचं गेलं तर त्यावेळेस ह्यांच्या आई वडिलांनी पण सगळ्यांना विचारलेला, नातेवाईकांना, येत आहे का लग्नाला, येत आहे का. एक जण पण लग्नाला आला नव्हता. त्यावेळेस ह्यांच्या आई वडील काही माहिती नव्हतं, आणि त्यांना पण ते कार्याला माहिती नव्हतं, पण ते बसने आले कसे तरी. ते दोघं बसने आले. पण तेच महत्वाचं आहे ना, की आपले आई वडील आले म्हणजे ते महत्वाचं आहे. माझ्या आई वडिलांनी मला एक्सेप्ट नव्हतं केलं, पण तरी सुद्धा ते तिथपर्यंत आले होते म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहिती, ते आले होते तिथपर्यंत. तर असा तो दिवस होता. तर आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही म्हणजे त्याच्यानंतर की कसे दिवस जातील. असंच वाटलं होतं की काय काम करायचं, कष्ट करायचं. पण खूप अडचणीतनं दिवस काढले, खूप चांगले दिवस बघितले, खूप वाईट दिवस बघितले. तरीसुद्धा आम्ही आज एकदम घट्ट मनाने एकमेकांचा जीव एकमेकांवरती भरपूर आहे. ह्या हिशोबाने आम्ही सोबत आहे. तुला हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या साऱ्या शुभेच्छा मला दिल्यात इंस्टाग्रामला की मी काही लोकांना तर रिप्लाय पण नाही देऊ शकलो. हॅलो गाईज, तर आज आपण बोलणार आहोत अगारोचं सुप्रीम हाय प्रेशर वॉशर मशीनबद्दल, ज्याच्यामुळे तुम्ही कार, बाईक वॉशिंग, होम क्लिनिंग अशा भरपूर साऱ्या गोष्टी वॉश करू शकता. आणि बघता ही भरपूर युजेबल आहे. सगळ्यात आधी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे हा 3 मीटरचा पाईप, इनलेट पाईप आहे. तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा सुद्धा या जागी घेऊ शकता. युजर गाईड जर तुम्ही पहिल्यांदा यूज करताय तर नक्कीच तुम्ही हे रीड करा. तर नेक्स्ट आयटम आहे ही स्प्रिंग गन, ज्याच्यामधलं जे नॉझल आहे ते एकदम क्वालिटीमध्ये बेस्ट आहे, आणि गनची क्वालिटी पण खूप छान आहे. तर नेक्स्ट आहे हे पूर्ण पॅकेट आहे नोझलचं. तर बघूया आपण ह्यामध्ये काय काय आहे. जे टॅप कनेक्टर आहे, आणि हे आहे इनलेट कनेक्टर जे वॉटर फिल्टर करतं. तर नेक्स्ट आहे हे बकेट फिल्टर, म्हणजे तुम्ही बकेटमध्ये टाकून सुद्धा डायरेक्टली पाणी खेचू शकता. तर नेक्स्ट आहे इनलेट कनेक्टर, जो आपण पाईप दाखवला होता त्याला हा तुम्ही कनेक्ट करू शकता. ही आहे फोम बॉटल, ज्याने आपण एकदम फेस तयार करू शकतो आणि गाडीला वॉश करण्यासाठी अगदी बेस्ट आहे. हे आहे एक्सटेन्शन रॉड, ज्याचा डेमो आपण यूज करताना तुम्हाला समजेल. तर नेक्स्ट आहे हा आउटलेट पाईप. ह्याची बिल्ड क्वालिटी पण खूप छान आहे, आणि 8 मीटरचा आहे. तर तुम्ही विचार करू शकता की 8 मीटर खूप जास्त आहे, कुठेही हा पाईप आपण नेऊ शकतो. नेक्स्ट आहे ही छोटीशी तार. मला वाटतं हे त्यांनी मे बी काहीतरी फिटिंग करण्यासाठी दिली असेल. तर नेक्स्ट आहे अगारोचं हाय प्रेशर वॉशर मशीन. बघू शकता एवढी हेवी होती की आम्हाला दोघांना उचलावी लागली. म्हणजे ह्याची जी क्वालिटी आहे ना ती एक नंबर आहे. भरपूर काळ टिकेल अशी ह्याची वॉरंटी गॅरंटी, आणि एकदम फिनिशिंगमध्ये मशीन एकदम व्यवस्थित आहे, क्वालिटीमध्ये एक नंबर आहे. तर चला आता आपण ही यूज कशी करायची ते पाहूया. तर ह्याची वायरची क्वालिटी पण छान आहे, प्लस ह्याला कनेक्ट आहे. तर 16 MPLचं हे कनेक्टर आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी मशीनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर आपण मशीन कनेक्ट करणार आहोत. तर इथे आपल्याला ह्या बाजूला इनलेट पाईप जॉईन करायचं आहे. तर तुम्ही बघताय ना, हे जे नोझल आहे हे ओपन करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे ओपन केलेला तो आतमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हे वरनं तुम्ही बघताय त्याला लावण्यासाठी पाईपला जॉईन करण्यासाठी दिले. तर हे आपल्याला पूर्ण फोर्स लावून जॉईन करून घ्यायचं आहे. इनलेट फिल्टर हे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. तर हे मशीनवर लावून घ्यायचं आहे. तर ह्याचं मेन काम हेच आहे की
तर आपल्या पाईपमधून जे बारीक सारीक धूळ म्हणा वाळू म्हणा ती या फिल्टरमुळे येणार नाही आहे. तर तुम्ही बघताच हा इनलेट पाईप आहे आणि त्याचं हे मागे पुढे असं करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी हे कनेक्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता हे एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये झालं आहे. तुम्ही बघू शकता हे पाईपची दुसरी बाजू आहे. जसं आपण हे कनेक्ट केले म्हणजे इनलेट, त्यानंतर हे आहे आउटर कनेक्टर जे आपण तसंच कनेक्ट करायचं आहे. बघू शकता हे पण सेम पद्धतीने आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर हे पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि तर हे आहे बकेट फिल्टर आणि हे कनेक्ट करणं खूप इझिली आहे. तर आपण बकेट फिल्टर लावून घेतो. हा आहे आउटलेट पाईप आणि आपल्याला हा कनेक्ट करायचा आहे ह्या बाजूला. हे नाही करायचं आपल्याला, फक्त हे असं कनेक्ट करायचं आणि स्क्रूसारखं गोल गोल फिरून फिट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इझिली अगदी फिट होते. तर कनेक्ट झाले आणि त्याची जी दुसरी बाजू होती ती पण कनेक्ट करणं खूप इझी आहे. तर गनची जी दुसरी बाजू आहे ते असं सेम कनेक्ट करून घ्यायचं आहे. अगदी स्क्रूसारखं त्याला फिरवायचं आहे गोल गोल आणि ते लगेच कनेक्ट होतं. कनेक्ट झालं ऑलमोस्ट. तर तुम्ही बघू शकता गनच्या जी पुढची बाजू आहे ती कमी जास्त होते आणि ते ह्यासाठी की जेणेकरून तुम्हाला पाण्याचा जो प्रेशर आहे तो कमी करायचा आहे किंवा वाढवायचा आहे त्यासाठी आहे. तर ते गोल फिरवलं की त्याचा हाय प्रेशर कमी जास्त करू शकतात. लांबपर्यंत पाणी फेकायचं आहे किंवा ह्या एक्सटेन्शन रॉड आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठे लांबपर्यंत पाणी फेकायचे किंवा स्प्रे करायचे किंवा कॉर्नर्समध्ये पाणी जात नाही आहे तर तिथे स्प्रे करायचं, त्यासाठी हे खूप कामाला येतं. आता आपण फोम बॉटल आपल्याला जर यूज करायची तर ती कशी करायची, तर आपल्याला हे पूर्ण गन जॉईन करून घ्यायचे. त्यानंतरनी ह्याची जी साईड आहे ती तुम्ही अशी बघू शकता, ही अशी कनेक्ट करून घ्यायची आणि ह्याने हे फोमसाठी तयार झाले. पण आता मशीन चालू करणार आहे तर आपण या प्लगला 16 एम्पियरच्या प्लगला हे जॉईन करून घेतली वायर. तर ह्याची वायर भरपूर मोठी आहे, खूप लांबपर्यंत आहे. तर नेक्स्ट आपण जो ह्याचा इनलेट पाईप आहे तो बकेटमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मशीनमध्ये ऑन ऑफचं बटन आहे, ते ऑन केल्यानंतरनी त्यामध्ये हवा असते त्यामुळे ती हवा बाहेर निघत तर आवाज कंटिन्यू येत असतो. त्यानंतरनी मग पाणी येतं हवा गेल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता प्रेशर ट्रिगर असं तुम्ही जसं ते बटन म्हणजे जे ट्रिगर आहे पाण्याचं ते जसं बंद चालू कराल तसं ते बंद चालू होतं आणि त्यावेळेसच पाणी बाहेर येतं. प्लस पाण्याचा जो प्रेशर आहे तुम्हाला दाखवलं होतं आधी पण की प्रेशर कमी जास्त करता येतो, जसं आपल्याला हवा आहे तसा स्प्रे करता येतो. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टॅप कनेक्टरसुद्धा करू शकता. तर मशीनचा जो प्रेशर आहे तो मॅक्सिमम 120 बार आहे. आपण आता फोम गनचा यूज करणार आहे. तर ह्यामध्ये मी 300 ml पाणी घेतलं आहे आणि हा मी नॉर्मल शॅम्पू घेतला आहे. तर नॉर्मल शॅम्पू भरपूर लागतं आणि जर तुम्ही फोमिंग शॅम्पू घेतला तर तुम्हाला जास्त नाही लागणार आहे. तर याला यूज करणे पण इझी आहे. तर तुम्ही बघता याचं नॉझल आहे ते पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग ते फोमचं बॉटल आहे ते ह्याला कनेक्ट करून घ्यायचं आणि बघता तुम्ही फोमिंग अगदी किती छान पद्धतीने होते. अगदी वॉशिंग सेंटरला आपल्याला जायची गरजच नाही, तर घरच्या घरीच आपली अगदी वॉशिंग सेंटरसारखी गाडी एकदम क्लिनिंग होऊन येणार आहे. आणि ह्याचा जो स्पीड आहे तो एकदम छान आहे, जेणेकरून आपल्या गाडीवर जो चिखल धूळ वगैरे सगळं काही आहे ना ते एका झटक्यात निघून गेले. आणि मला तर फार आवडलं हे प्रोडक्ट, कारण की घरच्या घरी जर एवढे इझिली क्लिनिंग होत असेल तर आपल्याला बाहेर जायची गरजच लागणार नाही आहे. तर ह्या फोम बॉटलची कॅपॅसिटी आहे ती अगदी 2 गाड्या वॉश करू शकते, म्हणजे फोमने 2 गाड्या वॉश होऊ शकतात. आणि नॉर्मली आपल्याला त्यानंतरनी रिन्स करून घ्यायचं आहे वॉटरने. ह्या मशीनचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो, जसं की तुम्ही फ्लोअर क्लिनिंग बघू शकता, म्हणजे तुमच्या इथं जर खूप मोठा स्पेस आहे आणि क्लिनिंग करण्यासाठी जर बघू शकताय अगदी इझिली पूर्ण घाण निघून चालली तर हे कारचे मी जे खालचे मॅट होते ते वॉश करू शकता. प्लस बाईक्स, सोलर पॅनल, AC युनिट्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही याने क्लिनिंग करू शकता. अगदी तुम्ही याचं प्रेशर बघू शकता की यांनी अगदी या बॉक्सलासुद्धा वाढून टाकलं आहे. तर तुम्हाला पण हे प्रोडक्ट करायचं असेल परचेस, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे प्रोडक्टची, लवकर जावा आणि नक्कीच परचेस करा. कुणी राग नका मानू. थँक्यू सो मच. तर आजचा हा आपला व्हिडिओ पुढे आम्ही काय करणार आहे, आता जवळजवळ दुपारचे 1-1:30 वाजलेत. तर आम्ही या टायमाला फिरायला वगैरे कुठं गेलो नाही आहे आणि आम्ही टाळलं आहे थोडंसं या टायमाला, कारण की या टायमाला आम्ही ठरवलं आहे की थोडंसं अन्नदान करायचं आमच्याकडनं. आमच्या परिस्थितीनुसार आम्ही जसं होईल तसं आम्ही करणार आहे, कारण की आम्ही याच्या आधी पण केलं, आम्ही अनाथ आश्रमला गेलो आहे.
त्यानंतर त्या लहान मुलांच्या ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही आहे त्या शाळेमध्ये आम्ही अवनीचा बड्डे सेलिब्रेट केला, आरुजचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. तर ह्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आमचा लग्नाचा वाढदिवस आम्ही गोरगरिबांमध्ये म्हणजे आमच्याकडनं जसं होतं आहे म्हणजे आपल्याकडून छोटीशी का होईना पण आपल्याकडून तर म्हणजे आमच्यातर्फे आम्ही थोडंसं अन्नदान करणार आहे. तर हे तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि इकडं पण तुम्ही जे काही शुभेच्छा दिल्यात त्याच्यासाठी पण तुमचे मनापासून आभार आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू दे एवढंच सांगेल. आणि पुढचा ब्लॉग आपण बघूया. तर ह्या टायमाला तर हा असा आम्ही 4 किलोचा पुलाव सांगितला होता. पॅकिंगची तयारी झाली आहे. हे कुक बसलेत आणि हे काय ते जेवण वाढणार आहे हेल्पर. नाही बरोबर आहे एवढं. हा ॲनिव्हर्सरी, दीक्षाची ॲनिव्हर्सरी, जेवण वाटप. घाबरू नका, जाऊ दे तिला. त्याच्यावरती ते रस्सा टाकायचा का? दिला डाबा भरून रस्सा. हा आपल्याला काय करू सांगा लागले पाव आहेत. ऐक की मिसळ पाव बनवू आपण. मसाला आणू, पाव आणू. व्हेजच. व्हेजचं असेल तर कच्चं चिकन टाकू. तर हे असं भरायचं काम चालू आहे आता. आणि आता वाजले 7 वाजलेत आणि आता हे वाटायला पण जायचंय. हे किती झालेत? झाले असतील 100 ना? 100 होतील ना? होतील 100. होईल 100. कमी प्लेटच्या ठिकाणी. हा ठीक आहे ना. आता आम्हाला वाटलं की ते लय भेटल 4 किलोच्या हिशोबाने, पण ते आम्हाला थोडंसं एवढं भेटलंय. आता बघू. कोण आहे? आणि इथं अवनी खाती आमची. अवनीला पार्टी दिली, पहिले रेवाला दिली ती. तर मस्तपैकी आम्ही हे सगळे असे ते बाऊल भरत होतो आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या खूप साऱ्या की आता काय करायचं, कुठल्या ठिकाणी जायचं. कारण की आम्हाला वाटलं की ते जवळजवळ 100-1 तरी बॉक्स भरतील, पण तसं काही झालं नाही आहे. कारण की ते भरले 50च. त्यामुळं आता सुचत नव्हतं की जायचं कुठं. आणि अशा ठिकाणी जायचं होतं की जिथं खूपच म्हणजे त्यांना भेटत नाही ते. आणि आम्ही आमच्या इकडं जवळच घरापाशी, मला माहिती होतं, मी आरुषला क्लासला सोडायला जाताना मी बघितलं होतं ते की तिथं गरीब लोक राहतात नाही का. मग त्या ठिकाणी मी म्हणलं की तिथं जाऊया आपण, लांब पण नको. नाही तर आम्ही तिकडं स्टेशनला सजेस्ट केलं होतं जायचं. आमचं स्टेशनला जायचं ठरलं होतं, पण खूप लेट पण झालं होतं. आणि ते राईस पण मी जेवढा ऑर्डर दिला होता तेवढं म्हणजे मला वाटलं की लई येईल, पण तो कमी आला. त्याच्यामुळं आम्ही तो म्हटलं की जाऊ दे. मग हे काय आता बघताय तुम्ही की फक्त 51 बॉक्स भरले ते. आणि खरंच आम्हाला खूप छान वाटलं हे करताना की असं करतो आहे आपण. कारण की आमचं बघून अजून 1-2 जणांच्या डोक्यात पण लागल. कारण की याच्या आधी पण आम्ही ही गोष्ट केलेली आहे 2-3 वेळा. आम्ही एकदा अनाथ आश्रममध्ये अवनीचा बड्डे केला होता, आरुजच्या बड्डेलासुद्धा आम्ही असं केलं होतं. तर असं केल्यानंतर आमच्या स्वतःच्या मनाला खूप भारी वाटतं, छान वाटतं की आपण बाबा काहीतरी करतो आहे. वर्षातून एकदा आमच्याकडनं जसं होतं आहे तसं देतो आहे. देव बघतो आहे आम्हाला. थोडंफार दिल्यानंतर देव आम्हाला भरपूर काही देईल. तर तुम्हीसुद्धा भरपूर सारे विशेष केले, त्याच्याबद्दलसुद्धा धन्यवाद. आणि हा आम्ही छोटासा प्लॅन केला होता, हा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला. 50 लोकांचं पोट भरवते तू, म्हणजे तुला ना देव ना स्वर्गात जागा देणार आहे. कळलं का? स्वर्गात नाही दिली तरी चालेल, पण काहीतरी असतं ना आपल्या, माझ्याकडून जेवढं आपल्याकडनं होते तेवढं थोडंसं का होईना दान करते. तू आज केले ना 2-2.5 हजार रुपये खर्च, मग उद्या तुला 50,000 रुपये भेटणार. मग तू 50,000चं फुल झोपून या तिला. आम्ही चाललो, तू झोपून ये बाळाला त्या. हा तिला झोपव त्याला.
आम्ही जाऊन येतो हा. चला रे चला आम्ही चाललो बाय. तू बाळ झोपव ना. आता चाललोय आम्ही ते जे पार्सल वाटायला घेतलं होतं ते वाटायसाठी. चला. साडी घातली अशी पण छान दिसती साडीमध्ये. हा शायनिंग मारली मी कौतुक केलं तर तिला. चल ग कसा मस्त दिसतोय. काय तो क्लिप तुझा. हे चल बाबा घ्या दाजी मारा इकडे माझ्याकडे थोडी. मारा माझ्याकडे. अशा ठिकाणी आम्ही वाटायला आलो होतो. काय आलं? मी उतरू का? हे आत जायचं व्यवस्थित. चला घ्या एक एक चला पुढं. तर यांनी आमच्यासाठी केक घेऊन आलाय. मी तर केक पण नाही आणलाय अॅनिव्हर्सरीचा. तर हे केक घेऊन आले रितिका आणि या वहिनी केक घेऊन आल्यात आमच्यासाठी. थँक्यू सो मच. काय हिशोबाने केक आणला तू? हॅपी ऑलवेज ऑलवेज स्टे हॅपी. हा का तुम्ही बनवलंय घरी? खरं ही काय पण करते करू शकते. मी स्वतः केलंय. ही मेहंदी काढते हे अजून कामाला जाते. हा केक घेऊन आलेले मस्त पैकी असा. तर आता आम्ही तर केक पण नाही आणला. आम्ही ह्याच्यातच व्हिडिओ काढला. हे 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 बघून घ्या तुम्ही. हे माणूस कोण आहे? याला घाबरा. इधर ये रख जरा आदमी गुप्ता फोन आयला किसका था साहब का. बोला ना दाजी. चला जरा आमचा बर्थडे आज आहे. आमचा बर्थडे केक खा तू खा. जीव खडा कोण आहे? एक दोन. ते कॅमेऱ्याला बघा म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल. हा लय कडक. आता सोनू भाऊ आलेले आहेत. त्यासोबत स्वतः यश इकडं स्वतः यश शिंदे बिल्डर. यश शिंदेचा बिल्डर आहे रोहन भाऊ. ब्लॉग चालू आहे. यश शिंदेने केक चारलेला आहे. आरुष नाचून दाखव जरा. आरुष नाचून दाखव. तू दाखव नाचून. दिवस लय घासे म्हणून तुम्ही आहे. खावा त्याला इकडे आण. आरुष नाचून दाखव. चल काय तोंडाचा काही म्हणतोय. सोनू भाव आलेला आहे स्वतः. तर गाईज कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा कायम मनात राहतील. आणि छोटीशी जेवढं होत होतं तेवढं आमच्याकडनं छोटंसं गोरगरिबांना भेट दिली.
चलो गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.